यस स्टार्ट द मॅच. खूप खूप धन्यवाद निलेशजी पाटील सर. यांचा आवाज आपला ऐकायला मिळाला. अतिशय राष्ट्रीय भाषेमधून समालोचन आज सर्व प्रेक्षकांना ऐकायला मिळते. समोर समोर तीन समालोचक आणि चौथा. पहिला बॉल फुल टॉस ऑन साईडला स्क्वेअर लेगकडे बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला. वॉट अ फिल्डिंग, वॉट अ स्टॉप यार. जबरदस्त. काय स्टॉप केल्या बॉलला. सर्वस्व त्या ठिकाणी मात्र झोकून दिलं होतं. पाय सरकला परंतु बॉलची पकड मात्र निसटली नाही. हे खऱ्या अर्थाने डेडिकेशन आहे टीमसाठी. सामना आपण या ठिकाणी पाहतोय जिथे विपक्ष माहोल असा सामना आपल्या भेटीला आलाय. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर स्वीप केलाय. पॅडल स्वीप. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4 आणि आला हा चौकार. राहुल सामना या ठिकाणी मात्र सुरू असलं आपलं पाहायला. सुजल प्रतिष्ठान जिते आणि विष्णुनगर माहोल. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा नीट संपर्क नाही. अवे फ्रॉम द बॉडी. भरपूर दूर होता हा बॉल. त्यामुळे अंपायरने सांगितलं की हा वाईड आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. बॉलिंग ट्रॅकवरती गौरव मोरे आपल्याला पाहायला मिळेल. स्विच हिटचा फटका चांगला आहे. पॉइंट आणि गलीच्या मधून बॉलला काढलं. 4 धावांकरिता हा चौकार आहे. गौरव मोरे त्याच्या बॉलिंगमध्ये आतापर्यंत 2 चौकार आणले आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर चौकार. इथे देखील स्विच करण्याचा प्रयत्न होता. बॉल यावेळेस मात्र जाईल पॉइंटमध्ये. सिंगल 1 धाव आली. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचले 11 वरती. 11 विदाउट एनी लॉस. जिथे टीम मैदानाच्या आतमध्ये अगदी जवळचा संघ आहे. या मैदानावरती बऱ्याच वेळा ते स्पर्धा खेळले देखील. मैदानाचा अनुभव त्यांना आहे. त्यामुळे कोणत्या भागातून धावा जास्त येतात हे चांगलं या टीमला माहीत आहे. या फलंदाजांना माहीत आहे. गती कमी करून टाकला बॉल. स्क्वेअर लेगला लवकर बॅटला वळवली परंतु फिल्डर पुन्हा एकदा त्या ठिकाणी पोहोचतोय. राज चांगली फिल्डिंग आहे आणि आपल्या टीमसाठी जवळजवळ 2 धावा वाचवल्या. टोटल 2 ने पुढे चालली आहे. 13 रन स्कोर कार्डवरती आहेत आतापर्यंत. लास्ट बॉल अजूनही येणं बाकी या ओव्हरमधील. बॉलिंग ट्रॅकवरती गौरव मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. हाई फुल टॉस बॉल ऑन साईडला. पुन्हा एकदा राजकडे बॉल चाललाय. इथे एकच धाव, दुसरीचा प्रयत्न नाही होणार. प्रयत्न झालाय परंतु अंतिमत थांबवण्याचा निर्णय जिथे टीमचे बॅटर घेताना पाहायला मिळतील. प्रेम आणि त्यांच्या समवेत निलेश. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जिथे टीम धावसंख्या आहे 14. 14 वर 0.
संपलं. धावा आल्या 14. विकेट मिळालेली नसली तरी देखील पॉवर प्लेची दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅकवरती आदिनाथ आदिनाथ कोकणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे देखील आपण पाहू शकाल चांगला बॉल होता. आतमध्ये येणारा बॉल हे आपल्या स्क्रीनवरती निश्चितपणे आपण पाहू शकता. साई केबल सर्व्हिसचे सन्माननीय सचिनजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी आम्हाला इंटरनेट सेवा त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आली आहे, तर त्यांचं आम्ही या ठिकाणी करतो सहर्ष स्वागत. पहिला धक्का बॅटिंग करत असताना या ठिकाणी लागलाय टीम जितेला. आदिनाथच्या या ओव्हरमध्ये पहिला बॉल डॉट. सेकंड बॉलवरती विकेट मिळाली. आता इथून पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्यामध्ये यश आलंय माहुलच्या टीमला. विष्णुनगर माहुल जबरदस्त क्रीडा स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आहे. खरं तर कालच्या दिवसापासून स्पर्धेचा सुरू झालेला प्रवास दुर्गादेवी क्रिकेट संघ हमरापूर आयोजित स्वर्गीय प्रमोददादा पिंट्या शेठ पाटील स्मृती चषक 2025 भव्य दिव्य ट्रॉफी, सुसज्ज स्टेज आणि तेवढंच सुंदर आणि अलेखित मी म्हणेन असं मैदान, आणि या स्पर्धेसाठी ज्या गोष्टींची पूर्तता असायला हवी त्या सगळ्या गोष्टी या निमित्ताने आपल्याला पाहायला देखील मिळतात. ज्यामध्ये फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्ह क्वालिफाईड पंच, समालोचकांची भरपूर मोठी मांदियाळी या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर प्रेक्षकांनी खरं तर या स्पर्धेला उचलून धरले. अगदी या मैदानाच्या टॉपवरती जाऊन देखील अगदी हिल वरून या स्पर्धेचा आनंद घेणारे प्रेक्षक देखील आहेत. उन्हाची तमा न बाळगता फक्त क्रिकेट या खेळावरती असलं प्रेम, त्यामुळे भरपूर सारे प्रेक्षक यूट्यूबद्वारे देखील आनंद घेतात. इथे पहा अप्परकट, फिल्डर राजाला बॉल खाली, वॉटर कॅच. या खेळाडूला मात्र खरोखर समर्पण देण्याची नेहमीची सवय आणि आजही तो आपल्या टीमसाठी लढलाय. पहिल्या बॉलपासून मात्र चांगली फिल्डिंग त्याने केली आहे. दुसरा धक्का देत असताना मात्र टीम माहुल या संघाने दिला जिते टीमला. स्वर्गीय प्रमोददादा पाटील अर्थात पिंट्या शेट यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं एक अतिशय दमदार असं आयोजन, आणि या आयोजनामध्ये खरं तर भर घातली आहे ती लक्षवेधी ट्रॉफीजनी. एक ट्रॉफी भव्य दिव्य आणि त्याच्यासोबत इतिहासाची साक्ष देणारी आमची मावळ्यांची टोपी देखील त्यांच्या या स्पर्धेच्या निमित्ताने ट्रॉफीच्या रूपाने खेळाडूंना दिली जाणार. त्यामुळे कुठे ना कुठेतरी ही एक वेगळी ओळख या पेनवासियांनी, हमरापूरवासियांनी या टेनिस क्रिकेटला दिली आहे. असं कधी पाहिलं नाही फार कधी अंकित, की एका बक्षिसासोबत दुसरी तेवढ्याच वजनाची किंवा त्याहीपेक्षा मित्र म्हणेन सुंदर ट्रॉफी मात्र देण्यात आली आहे. इथे पहा थोडासा लेट खेळले होते, बॉलला येऊ दिलं, पॉईंटमध्ये बॉल ढकलण्यासाठी सज्ज होते. गलीमधून फिल्डर वेगाने पुढे आला, बॉलला अडवलं, फेकलं, एक धाव मिळाली. टोटल पुढे जाते सिंगलने 15वर. 50 ऑन द बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट गमावल्यानंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. आदिनाथ कोकणे बॉलिंग ट्रॅकवरती आतापर्यंत बॉल फेकलेत 4. 2 बॉल अजूनही फेकायचे आहेत. विकेट हॅट्रिकची संधी होती ती गमावली. यावेळेस चांगला फटका आहे, बॉल चाललाय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर, सरळ 4 धावांकरिता हा चौकार.
आणखीन एक चौकार आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 आले होते, या ओव्हरमध्ये एक शेवटचा बॉल आहे. चला प्लीज आदिनाथ स्टार्ट करा प्लीज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळालं. फाईन लेग आता मात्र दूर आहे. लॉंग लेगकडे त्याला वळवण्यात आले आणि शॉर्ट फाईन लेग थर्डमॅन सध्याच 30 सर्कलच्या आतमध्ये शॉटमध्ये उभे करण्यात आलेत. लॉंग लेगला फिल्डर आहे. ही रणनीती सध्या तरी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला मिडॉनकडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. कोणतीही चूक नाही. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्या गेल्या. त्या स्कोर कार्डवरती 20 जिते टीमकडून आणि पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 14 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 6. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जिते टीम 20. पाणी आत्ता येस पाणी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये, कारण 3 ओव्हर नंतर आपण डिक्लेअर करणारच होतो, परंतु सध्या जर आवश्यकता आहे तर पाणी जाऊ द्या मैदानामध्ये. लेट स्टार्ट द मॅच अगेन. बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे तो बॉलर राज गौतम. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत बॉल खाली. कोणतीही चूक नाही. धक्का दिला तिसरा जिते टीमला. अडचणीमध्ये सापडला सध्या जितेचा संघ, कारण 20 या धावसंख्येवरती 3 गडी बाद झाले त्या टीमचे. माहुल आणि त्यांच्या विरुद्ध जिते टीम मैदानाच्या आतमध्ये हा सामना सध्या सुरू आहे. यातून जिंकणारा संघ खेळेल पुढील फेरीमध्ये तो भातानपाडा या टीम सोबत, आणि त्यानंतरची शेवटची मॅच असणार आहे. त्यातून पुढील सामन्यात जिंकणारा संघ वर्सेस हिंदवी 11 साई. चला स्टार्ट करा प्लीज. समीर पाटील आणि रोहित म्हात्रे ही जोडी मात्र मैदानामध्ये आहे. 5व्या क्रमांकावरती सध्या तरी रोहित दाखल झाल्या मैदानात. राज गौतम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेळलेत. मिड विकेटकडे फिल्डर आहेत. 1 रन पूर्ण केली. वेगाने ते चपळता दाखवली बॉलरने, परंतु कोणतीही चूक नाही. रिटर्न क्रीजमध्ये अगदी सही सलामत पोहोचलाय तो बॅटर रोहित म्हात्रे. मारुती पाटील हमरापूर यांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती. मारुती पाटील हमरापूरचे एक डॅशिंग व्यक्तिमत्व, त्यांना आम्ही विनंती करतोय की या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स.
पहिला बॉल फेकला गेला होता, विकेट मिळाली, त्यानंतर सिंगल, एक धाव. बॉलर तयार. राज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर लेफ्ट हँडेड बॅटर आहे, मोठं चॅलेंज असणार आहे. बिग बॅटल, लेफ्टी टू लेफ्टी. ऑन साईडला फ्लिक केलाय, बॉल चाललाय पुन्हा एकदा काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. तिथे डेडिकेशन नव्हतं, कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स त्या ठिकाणी मात्र दाखवण्यात आले नाही, त्यामुळे विकेट तर नव्हतीच, परंतु अगदी लांबचा बॉल चेस करताना मात्र बॉल गेलाय सीमापार, चौकार. बॉल होता त्याला मात्र फ्लिक केला ऑन साईडला, चूक झाली. हाही बॉल लेग सिक्स सोडून चाललाय, पुन्हा वाईट बॉल येईल अपेक्षा होत्या आणि अपेक्षेप्रमाणे घडले देखील. टोटल झाली आतापर्यंत 26-26 ऑन द बोर्ड. दुर्गादेवी क्रिकेट संघ हमरापूर आयोजित स्वर्गीय प्रमोददादा पिंटशेठ पाटील स्मृती चषक 2025 दिवस दुसरा या स्पर्धेचा. इथे ड्राईव्ह केले, ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफमध्ये बॉल चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे, वरती थ्रो केला गेलाय, एकच धाव मिळेल, त्यापेक्षा जास्त काही नसणार आहे. आणि या एकच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 27 वरती, 27 for 3. सुजल प्रतिष्ठान जितोय जिते टीम मैदानाच्या आतमध्ये. हा फटका चांगला आहे, प्रॉपर कनेक्शन, आणि बॉल मात्र इथे ट्रॅव्हल होण्यात भरपूर अडचणी आल्या. हवेच्या विरुद्ध घेतलेला हा झेल, हवेच्या विरुद्ध खेळण्याचा केलेला प्रयत्न इथे मात्र अपुरा पडला या फलंदाजाचा. आणि धक्का क्रमांक 4 तो सुजल प्रतिष्ठान जितोई जिते टीमला. थँक्यू. लीलाधर ठाकूर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमचा अनुभवी खेळाडू सध्या इन ॲक्शन असणार आहे, परंतु सध्या तरी काहीसा झगडतोय इंजरी सोबत आपल्या. लो फुल टॉस ऑन साईडला खेळायचं होतं, विकेट किपर कडून चूक, लॉंग स्टॉपला बॉल चाललाय, सरळ 4 धावांकरिता हा 22चा मिळालेला चौकार. तीन ओव्हरचा खेळ ते संपला. पहिलं षटक हाताळलं होतं ते गौरव मोरेने, 14 धावा त्याने खर्च केल्या, विकेट नव्हती त्या ओव्हरमध्ये. आदिनाथचं षटक आलं दुसरं, 6 धावा खर्च करून 2 विकेट मिळवल्या. त्यानंतर तिसरं षटक राज गौतमचं, 11 धावा खर्च केल्या, त्याने 2 विकेट मिळवले. टीमची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचली 31 वर. 4 विकेट गमावलेत ते सुजल प्रतिष्ठान जितोई जिते टीमने. सामन्याला सुरुवात करा प्लीज. स्टॉप
मेकिंग प्रॅक्टिस ऑन ग्राउंड आणि त्याचबरोबर वेळ खर्च करणं थोडं थांबवा. इथे देखील पहा स्वीप करायचा होता. आणखीन एकदा बॉल मागे चाललाय. लॉंग स्टॉप कडून वारंवार चुक्या आणि इथे मात्र पाहू शकाल आपण 4 धावा आल्यात आणि ह्या 4 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 36 वरती. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. बाकी सगळं सोडा, फक्त फिल्डिंग पहा. बाकी सगळ्या गोष्टींचं हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये मागे चाललाय. फाईन लेग कडे पुन्हा एकदा तोच फिल्डर धावतोय. आता थांबण्याचा निर्णय घेतला अगोदरच. बॉल गेला तर जाऊ दे, परंतु स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. चौकार 4 टोटल मात्र. एकोणचाळीस रन आतापर्यंत लागल्या स्कोर कार्ड वरती. जबरदस्त सुरुवात खर तर केली होती टीम विष्णुनगरने. पायावरती बॉल आदळलाय. अपील नव्हती, त्यामुळेच इथे 1 धाव मिळते. लेग बाईसचा इशारा आमचे पंच कळवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बंटी म्हात्रे सर. आदिनाथ कोकणे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्या वैयक्तिक गोलंदाजीचा स्पेल पूर्ण करण्यासाठी आला 2 ओव्हरचा. तिन्ही पंच महत्वाची भूमिका त्यांची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संतोषजी चौधरी सर शिरडोन, बंटीजी म्हात्रे सर जोहे, त्याचबरोबर आमचे हनुमानजी नाईक, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. ऑन साइडला खूप फटका आहे. जागा बनवली आणि बॉलला मात्र पाठवून दिलं गॅपमध्ये. 4 धावांकरिता हा येतोय चौकार. आदिनाथ तयार. ओ क्लीन बोल्ड. यावेळेस फुलटॉस बॉल डायरेक्ट जाऊन फर्निचरवर आदळला आणि फर्निचर केले डिस्ट्रॉय. बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. क्रमांक 5. थँक्यू. असं वाटलं होतं क्लीन बोल्ड आहे, परंतु ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर कळलं की ही केलेली आत्महत्या आहे. कारण बॉल बरोबर बॅटच्या मिडलला लागला. बॅटने मारल्यानंतर बॉल जाऊन स्टंपला लागलाय. त्यामुळे कदाचित या गोष्टी थोडंसं टाळणं फार गरजेचं आहे. कारण तुमच्याकडे या गोष्टीचा कंट्रोल जर असेल तर तुम्ही हे फटके खेळू शकता. अन्यथा विना अनुभव, विना प्रॅक्टिस, विदाउट प्रॅक्टिस इट इज इम्पॉसिबल टू ऑल. फ्लिक करायचं होतं. बॉल मागे चाललाय. यावेळेस फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित, कोणतीही चूक नाही. सिंगल 1 धाव आली शॉर्ट फाईन लेगमधून. ओव्हरची झाली समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 4 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना सुजल प्रतिष्ठान जितू आई जिते टीमने धावा बनवल्या 45 आणि विकेट गमावलेत 5. चला सुरुवात करा प्लीज. लगेचच वेळ वाया न घालवता आपल्याला सुरुवात करायची आहे.
प्रथमेश काळे बॉलिंग ट्रॅकवर लास्ट ओव्हर. हा बॉल भिरकावून द्यायचा होता ऑन साईडला. बॉल बॅटचा नीट संपर्क नाही आणि इथे मात्र आलाय डॉट. पहिला डॉट आणि सुरुवात झाली या ओव्हरची. शेवटच्या अंतिमचे 5 बॉल या मॅचमध्ये टार्गेट सेट करणारे बॉल आहेत. 45 तर आतापर्यंत झाल्यात. पायावरचा बॉल अलगद खोदून काढायचा होता परंतु एक धाव इथे सहज पूर्ण केली जाते. त्यापेक्षा जास्त चान्स घेऊ दिला जात नाहीये बॅटरला. महत्त्वाकांक्षी तरी आपण पाहिलं तर गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय या मॅचवर. 46 झालेत टीमची टोटल. 5 विकेटच्या मोबदल्यात 3 खेळाडू कॅच आउट झालेत. 4 खेळाडू कॅच आउट झालेत आणि एक प्ले डाऊन बोल्ड झालाय. हाई बॉल ऑफ ट्रॅकर होता. विकेटच्या वरून बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. मैदान इथं सोडले की काय आणि हो इथं मैदान सोडण्यास मात्र खऱ्या अर्थाने भाग पाडलं. बॅट्समन झालाय बाद. धक्का क्रमांक 6 जीते टीमला. रमेश बॉलिंग ट्रॅक वरती. अजूनही शेवटचं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती. शेवटचे 3 बॉल. इथे नो बॉलचा इशारा आलाय आणि कारण खेळाडू तुम्ही लावलेत अगदी पंचांच्या दरम्यान 3 लेग साइड. 3 खेळाडू नाही लावू शकत तुम्ही अंपायर आणि विकेट किपरच्या मध्ये. नियमच आहे. नो बॉल कसाही असू द्या फ्री हिट तर तुम्हाला नक्कीच मिळणार यात ते मात्र शंका नाही. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये झालेले बदल आज मात्र या संपूर्ण गोष्टीला पाठपुरावा करीत असताना पाहायला मिळतील. तर फ्री हिटला फील्ड प्लेसमेंट चेंज करायची नसते परंतु ज्या गोष्टीमुळे अडथळा आलाय त्या तर गोष्टी तुम्हाला दूर कराव्याच लागतील. आणि पंचांकडून मात्र अंतिमच्या चरणामध्ये या गोष्टी समजून घेत असताना आपण पाहू शकतो प्रथमेशला. फास्ट खेळा प्लीज. फ्री हिटचा बॉल समोर असणाऱ्या बॅटिंग स्ट्रायकिंग एंडकडे. मंदार यावेळेस बॉल हवेमध्ये आहे. फ्री हिटचा बॉल 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा इथे जरूर मिळतील आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल झाली 49. 49 रन्स नाव ऑन द बोर्ड. अजूनही या ओव्हरचा शेवटचा 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉल येणं बाकी आहे. इथे पायावरती टाकला बॉल. विकेट होऊ शकते. चुकीचा थ्रो आणि तिथे मात्र राज गौतमचं बॅकअप होतं. विकेट आता मिळणार कारण की परफेक्ट थ्रो हातात आलाय. धावा किती मिळाल्या? 5. 2 मिळाल्या. तिसरीला आउट होतोय बॅटर आणि मंदार झाल्या बाद. आणखी एक धक्का. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. चला प्लीज मैदानामध्ये फास्ट. राजू म्हात्रे
अंतिमचा बॉल फेस करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल. किती टार्गेट असेल या मॅचमध्ये विष्णुनगर माहुल टीम समोर हे ठरवणारा हा बॉल. आणि 51 धावा फलकावरती लागले जिते टीमच्या स्कोर कार्डवरती. इथे देखील पहा जोरकस बॅट फिरवण्याचा प्रयत्न झाला आणि रन इथे नाहीच आहे, त्यामुळे रनआउटची शक्यता नाही, कारण विकेट किपरच्या हातात बॉल आहे. नियम आहे की विकेट किपरच्या हातात जर बॉल डायरेक्टली सापडला तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये धाव घेता येत नाही. एकाच वेळी तुम्हाला दोन्ही बॅटर रनिंगमध्ये लागतात, परंतु आता तसं काही होताना दिसत नाहीये. डॉट आला, टीमची टोटल झाली 51. 52चं टार्गेट आणि या 52च्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी आपण जाऊया. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करून घेऊन येतो तुम्हाला नवीन आवाजासहित स्वप्नीलजी पवार सर यांना. थँक्यू. हॅलो, चांगले मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पहिल्या फेरीतील अंतिम मॅच. खरं तर या ठिकाणी टॉस जिंकला होता माऊल संघानं आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण या ठिकाणी निवडलं होतं. 51 धावा झाल्यात. 52 धावेचं टार्गेट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 52 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळालं. आणि पहिल्या सत्रामध्ये हर्षल मडवी सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकलात. आज खरं तर टोटल या स्पर्धेमध्ये 4 समालोचक जोडले गेले, 3 पंच देखील पाहायला मिळाले. संपूर्ण लाईव्हची टीम देखील आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेल्या. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण करतोय. आणि वळत्या मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं जिते संघानं 51 धावा उभारल्यात. 52 धावेचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलं आहे माऊल संघासमोर. चला, माऊल संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा, कारण आज एक संघ आपल्याला क्वालिफाय करायचा आहे. त्याच्यामुळे आपण देखील सहकार्य करा. आणि सर्व संघांना आम्ही वारंवार सूचित करतोय की सर्व संघांनी आम्हाला सहकार्य करा. चला, माऊल संघ आपले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आणि जिते संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बघा, पंच देखील आमचे ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेत. त्याच्यामुळे आम्ही विनंती करतोय की फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चांगली मॅच पाहायला मिळेल आजच्या दिवसातील. खऱ्या अर्थानं पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. एका बाजूने माऊल आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहायला गेलात तर जिते. चांगली मॅच, चांगला बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. यस, थोडंसं फास्ट खेळा, स्पीडअप करा. आम्ही वारंवार या ठिकाणी सांगतोय, जरा लक्ष असू द्या. प्रत्येक चेंडूवरती टीम मिटिंग नको आहे आणि थोडंसं फास्ट खेळायचं आहे. अलेक्स हमरापूरचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला, मॅचकडे आपण बोलतोय. एक सुंदर मॅच, बिग फाईट. पहिल्या सत्रामध्ये आपण हर्षल मडवी सरांचा आवाज ऐकलात. त्यांच्या आवाजामध्ये खरं तर पहिलं सत्र आपण ऐकलं. आणि जशी दुसऱ्या अर्थात उत्तरार्धाला सुरुवात होईल, मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत जोडला जाईल. 52 धाव्याचं टार्गेट या मॅचमध्ये आपल्यासोबत खऱ्या अर्थानं 3 समालोचक अजून पाहायला मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून. दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर आयोजित स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील स्मृती चषक आपण पाहतोय.
आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं आणि सर्व पंच देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले, त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया आणि बोलूया मॅचकडे. पहिलं षटक फेकण्यासाठी P1चं रुपेशला आपण पाहतोय आणि माऊल संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडवरती आकाश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज सागरला आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती संधी या ठिकाणी होती, बॅटची कडा जरूर घेतली होती, परंतु थोडासा दूरवर राहिला चेंडू आणि तदनंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. एका बाजूने जर आपण पाहायला गेलात तर जेते संघ संपूर्ण हा सीझन मात्र या संघाच्या नावावरती राहिला आहे आणि आज हरेश गावणची अनुपस्थिती आपल्याला या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑलराऊंडर खेळाडू, परंतु काही कारणास्तव उपस्थित आपल्याला पाहायला मिळत नाही या संघामध्ये आणि त्याचं कारण की काय, रोहितने देखील चांगली बॅटिंग केली नाही, थोडासा लडखडत त्यांनी फलंदाजी केली आणि तो देखील लवकरात लवकर बाद झाला आणि एक माफक आव्हान या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतो 52चं. परंतु गोलंदाजी चांगली आहे, कमबॅक करावा लागेल रुपेशनं, आपल्या संघाला मात्र चांगला स्टार्ट द्यावा लागेल. फटका फसला, क्षेत्ररक्षक धावतात अतिशय वेगानं, एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फील्ड करतील, तोपर्यंत मात्र 2 धावा घेतल्या, 3 धावा घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. असं वाटलं होतं की चेंडू स्टॉप झाला, परंतु चेंडू थांबला नाही, आल्या 4 धावा. धन्यवाद डीजे. खरं तर चांगले प्रयत्न पाहायला मिळाले, रिव्हर्स धावत जाणं एवढं इझी नसतं आणि तदनंतर चेंडूला स्टॉप करणं, सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये इझी नसतात, परंतु 4 धावा या पाहायला मिळाल्या. या 4 धाव्याने धावफलक पुढे सरकताना आपण पाहणार आहोत. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि कालचा पहिला दिवस आपण जर पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये देखील चांगला मॅचेस आपण पाहिले. आजच्या दिवसामध्ये देखील सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहायला गेलात तर कुठेतरी लो स्कोरिंग मॅचेस, कधी हाय स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्या, म्हणजे सातत्याने मॅचचं गणित बदलताना आपण पाहिलं. इथे देखील सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. बिनबाद 5 ही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय माऊल संघाची. 52 धाव्याचं टार्गेट, एक चांगलं टार्गेट सेट केलं गेले. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला चांगले 10ची सरासरी गाठावी लागेल, 2 धावा एक्स्ट्रा आहेत. चांगली मॅच होईल, यात मात्र काही शंका नाही. या रुपेश म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला आणि सुंदर मॅच पाहायला मिळेल. सर्व प्रेक्षक आता हळूहळू मैदानाच्या दिशेने देखील यायला सुरुवात झाली. इथे ब्लॉक होल केला होता, चेंडूला यॉर्कर फेकला. क्रिकेटमध्ये 2च गोष्टीला या ठिकाणी महत्त्व दिलं जातं, एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. या 2 गोष्टीला सन्मान दिला जातो आणि इथे यॉर्कर चेंडू फेकला होता, त्याला मात्र सहजरित्या खेळून काढल्या आणि 1 धाव घेतली गेली. या चेंडूवरती देखील 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर षटक फेकत असताना मात्र रुपेशनं थांबवले, एक चौकार जरूर आलाय या षटकामध्ये. इथे चांगला फटका, ताकदीचा पुरेपूर वापर, क्षेत्ररक्षक नाही आहेत कोणी उपस्थित, चेंडू चाललाय लॉंग ऑफ बॉर्डरच्या बाहेर, धमाका धमाका षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला, सुंदर फटका, फटका पाहायला मिळाला. बॅक टू बॅक चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. धन्यवाद. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि काय
शेवटच्या चेंडूवरती अर्थात 2 चेंडू बाकी होते. लगातार 2 मोठे फटके पाहायला मिळाले आणि भातन संघ आपण देखील सज्ज राहा. पुढचे मॅच या ठिकाणी लगेचच खेळवले जाईल. लगातारचे 2 मोठे फटकेने मात्र या षटकाला मोठं केलं. 18 धावा धावफलकावरती लागला गेल्यात. महत्वाची गोष्ट की एकही गडी गमावलेला नाही आहे. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज रोहित म्हात्रेला आपण पाहतोय. फलंदाजी चांगली झाली नाही परंतु गोलंदाजीनं कमबॅक करून द्यावा लागेल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जर तुम्हाला कमबॅक करायचं आहे तर जिथे संघाला विकेट या ठिकाणी घ्याव्या लागतील. माऊल संघ खूप फॉर्मात पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या. असं वाटलं होतं की 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केलं होतं रुपेशनं. एखादा चांगला षटक रुपेश फेकला जाईल का काय रुपेशच्या माध्यमातून, परंतु तसं काही घडलं नाही आहे. लगातारच्या 2 शेवटच्या चेंडूवरती 2 मोठे प्रहार, एक लॉंग ऑफच्या वरतून तर एक फाईन लेगच्या दिशेने आलेला ठोकलेला षटकार पाहायला मिळाला. 2 चेंडूवरती तब्बल 12 आल्या. एका षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे चांगला फटका, वाह काय टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. फटक्यामध्ये होते वजन, धावा मिळतील अर्धा डझन. चेंडू सीमा पार, षटकार. जे काय फटका पाहायला मिळाला. रोहितचं स्वागत देखील षटकारानं केलंय आणि स्लॉटमध्ये आला की प्लॉटमध्ये जायला काही वेळ लागत नाही. चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहिले. त्याच्या वरतून चेंडू धाडला, सीमारेषेच्या बाहेर तडाखा षटकार आला. आता मात्र 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सहजरित्या माऊल संघ मात्र विजयाच्या दिशेने जाताना दिसतो की काय, परंतु आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथून कमबॅक करून द्यावा लागेल जिथे टीमला रोहित या गोलंदाजाला तर आणि तरच कुठेतरी एक चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रोहित पुन्हा एकदा सज्ज झाला. इथे अजून एक, वाह काय फटका पाहायला मिळाला. चेंडू पुन्हा एकदा जाईल, हवाई सफर, षटकार. तर या विभागामध्ये कदाचित पहिल्यांदा मी पाहतोय आणि काय इम्प्रेस केलं या सामन्यामध्ये. अफलातून बॅटिंग, लगातार 2 षटकार या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. टोटल धावा झाल्या धावफलकावरती आतापर्यंत 30 धावा आणि झपाट्याने धावा बनवण्याचा प्रयत्न. अजून एक फिरून खेळले क्षेत्ररक्षक नाही आहेत कोणी उपस्थित. लगातार 6 षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 3रा षटकार. संघाचे प्रेक्षक देखील हळूहळू मैदानाच्या दिशेने रवाना होतात. खरं तर कळून चुकलंय की धावा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून आणि भरपूर फॉर्ममध्ये जिथे संघ आहे, परंतु आज हरेश गावंडे काही खेळाडू अनुपस्थित असल्या कारणाने मात्र ही परिस्थिती जिथे संघाची आपल्याला पाहायला मिळते. अनेक स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाची छाप सोडताना आपण अनेक खेळाडूंना पाहिलं. रोहित देखील चांगला टच मध्ये आहे परंतु आज गोलंदाजी साथ देत नाही. निर्धाव चेंडू जरूर आलाय या मॅच मध्ये. इथे फटका फसलाय. झेलची संधी आहे. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पहिला धक्का या ठिकाणी लागतोय. खरं तर माऊल संघाला फलंदाज बाद. धन्यवाद. सागरचे लगातारचे 3 षटकार आपण पाहिले आणि आपल्या संघाला एक चांगलं योगदान सागरनं दिलं. तो बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनॅक्ट नंबर 3च्या पोझिशन वरती मंगेश कुंभारला आपण पाहतोय. मंगेश कुंभार
सागर बाद झाला, त्याने चांगल्या आपल्या धावाला खरं तर आकार दिला आणि तो देखील बाद झाला. आता नवीन फलंदाज मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सफलता मिळाली परंतु धावा खूप खर्च केल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या. या षटकामध्ये देखील लगातार 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्या गोलंदाजाच्या माध्यमातून. रोहित वरती आक्रमण पाहायला मिळाले या षटकामध्ये देखील. इथे डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळाला. थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. आणि बघता बघता 2 षटकांची या ठिकाणी समाप्त झाल्या. धावफलकावरती टोटल धावा झाल्या 36 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि याच मैदानावरती एक मोठी स्पर्धा खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे खरं तर बाल गुड्डू यांचं नाव खऱ्या अर्थानं संपूर्ण रायगडमध्ये आवर्जून घेतलं जातं. त्यांची स्पर्धा अर्थातच 19 फेब्रुवारीला आपल्याला पाहायला मिळेल. आणि शुभ दिवस आपले आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि त्या जयंती निमित्त खऱ्या अर्थानं स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहणार आहोत. याच मैदानावरती अनेक स्पर्धा आपण पाहायला परंतु नाईट स्पर्धा देखील एक लवकरच आपल्या भेटीला या मैदानावरती आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा सिंगल, या सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 52चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं चांगली धावसंख्या आतापर्यंत माऊल संघानं उभारले. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. रुपेश म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्टेट हिट क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. 2 धावा कंप्लीट. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जिथे संघ कुठेतरी बॅटिंग करत असताना संघर्ष त्या संघाने केला परंतु धावा फक्त 52 वर जाऊन पोहोचल्या. त्या अनुषंगाने मात्र ही मॅच, ही परिस्थिती पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा पायावरती टाकला होता चेंडू. आता देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. 39 वरती आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचलाय. आणि 52चा टार्गेट आता मात्र हळूहळू टार्गेटच्या दिशेने माऊल संघ जाताना आपण पाहणार आहोत. भातन संघ आपण देखील सज्ज राहा. लगेच मॅच या ठिकाणी आपल्याला खेळवायची आहे. इथे मोठा फटका फिरून खेळत चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. फटका पाहायला मिळाला आणि चौकार. धावफलकावरती टोटल आता मात्र जाऊन पोहोचले 43 वरती. अजूनही या मॅच मध्ये गरज असेल 9 धावेची. 43 वरती जाऊन पोहोचलाय धावफलक. 52चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. रुपेश वरती देखील पुन्हा एकदा आक्रमण. पहिल्या षटकामध्ये 18 खर्च केल्या होत्या. इथे देखील बॅटची कडाई घेतली होती परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर राहिले. धाव मात्र मिळणार नाही. असे चेंडू अगोदर फेकायला पाहिजे होते. खरं तर या मॅचमध्ये कमबॅक करायचं होतं जिथे संघाला. तर मात्र आता खूप उशीर झाला आणि आता हे चेंडू येतात. निर्धाव चेंडू आला. 43 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. इथे मोठा फटका. आता मात्र समालोचक कक्षाच्या वरतून चेंडूला धाडलंय. आउट ऑफ द पार्क. बिग 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 धमाका षटकार. संघाचा कॅप्टन यस लगेच आलेले आहेत. धन्यवाद. आपण रेडी राहा. लगेच आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. मोठा फटका पाहायला मिळाला, षटकार. आणि आता मॅच पूर्णपणे खुली केली.
धावा झाल्या टोटल 49 आणि फक्त आता 3 धावेची गरज आहे. गोलंदाज चौथं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. प्रतीक मात्रे रिव्हर्सचा फटका, मॅचला केलं फिनिश. धोनी स्टाईलनं आलाय चौकार आणि माऊल संघानं हा पहिला विजय प्रस्थापित केला. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं देखील हार्दिक अभिनंदन. पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि भातन संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला माऊल संघाचा कॅप्टन आपण देखील यायचा आहे. टॉस या ठिकाणी केला जाईल. चला माऊल संघाचा कॅप्टन आपण टॉस